आपल्या पोटच्या गोळ्याला रुग्णालयात सोडून मातेनं पलायन केल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे। गेल्या 29 डिसेंबरला वैष्णवी बाडेकर नावाची महिला रस्त्याच्या बाजूला उघड्यावरच बाळंत झाली। फरजान शेख या महिलेनं रुग्णवाहिकेच्या मदतीनं वैष्णवीला आणि तिच्या नवजात बाळाला उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं। मात्र दुसऱ्याच दिवशी वैष्णवी आपल्या बाळाला सोडून पळून गेली। या पाषाण हृदयी महिलेचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस तिचा कसून तपास करतायत। वैष्णवी परमेश्वर वाडेकर ही फुटपाथवर किंवा बाहेर ठिकाणी डिलिव्हरी झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये तिला आणि तिच्या बाळाला घेऊन एक सोशल वर्कर किंवा सोबत ज्या कोणी महिला होत्या श्रीमती फरजाना शेख यांनी दिनांक 29/12 रोजी ॲडमिट केलं। नंतर आम्ही त्या बाळाला नवजात विशेष कक्षामध्ये आम्ही देखरेखीखाली उपचारासाठी ठेवलं। दरम्यानच्या कालावधीत 30 तारखेला सदरील महिला सकाळी 9:15 वाजता या रुग्णालयातून पळून गेली। सेंट्रल हॉस्पिटलमध्ये एका महिलेने तिच्या मुलाला ती सोडून गेले, तर आमच्याकडे पत्र 1 तारखेला आलेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही तिथल्या डॉक्टरांचा गुन्हा नोंद केलेला आहे, त्याप्रमाणे तपास करत आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।